नमस्कार. जर दिवसभर रिक्षा चालवून जर थकले असतील तर 2-3 तास रेस्ट ऑटो रिक्षा चालकांनी 100% घ्यावा. कोणत्या झाडाखाली आराम करावा. कुठे जेवण आणलं असेल तर जेवण वगैरे करून घ्यावं. का? कारण की सांगतो, कोणताच रिक्षा चालक कंटिन्यू 12 तास 24 तास गाडी चालू शकत नाही. त्यासाठी आराम महत्त्वाचा आहे, वेळ महत्त्वाची आहे आणि मेहनत करताना आणि रेस्टची फार गरज असते. हीच रेस्ट करत असताना आपण काय करतो आणि कुठे आराम करतो? तर भरपूर लोकांना प्रश्न पडत असतील की रिक्षाचालक कुठे आराम करतात, कुठे जेवण वगैरे करतात. तर पाठीमागचं सीट आहे, त्या सीटावरती घरून आणलेला डबा मस्तपैकी डबा खोलून पहिलं जेवण करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जेवण केल्यानंतर चांगलं पद्धतीने सीट वगैरे व्यवस्थित पुसून घ्या. एखादा ओला कपडा वगैरे मारून घ्या. आणि पाठीमागचं सीट जे आहे, पाठीमागे जे पॅसेंजर बसतात, 3 सीट प्रवासी बसतात, त्या ठिकाणी मस्तपैकी एक घरून आपल्या गाडीमध्येच उशी असली पाहिजे. कुठेतरी झाड वगैरे बघायचं, मस्तपैकी त्या झाडाखाली गाडी लावून जेवण वगैरे करून कमीत कमी 1.5 ते 2 तासाची झोप घ्यावी. आणि ड्रायव्हिंग करत असताना कंटिन्यू ड्रायव्हिंग करू नका. स्वतःची काळजी वगैरे घ्या. जेवण करून जर 1.5-2 तास जर तुम्ही आराम रेस्ट केला तर तुम्हाला पुढचा जो वेळ मिळतो, जो कव्हर होतो, तो चांगल्या पद्धतीने कव्हर होत असतो आणि धंदा करण्यास बी एकदम उत्साह वाढतो. कारण की आराम आणि रेस्ट हा महत्त्वाचाच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आराम, रेस्ट हा महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न मी केला आणि तुम्हाला बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न केला. तर आवडला वगैरे असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच छान छान व्हिडिओ बघायला माहितीपूर्ण विसरू नका.